7 कोटी मंत्र पुराणात सांगितले. किती? पैसे नाही, मंत्र. किती? 7 कोटी मंत्र सांगितलेले आहेत. पण तुकोबाराय म्हणतात विठ्ठल मंत्र हा सुलभ आहे. हे सोपं म्हणण्यामध्ये तुकोबारांनी 2 हेतू साध्य केले. कोणते? विठ्ठल मंत्र हा सोपा आहे हेही सांगितलं, आणि हा मंत्र सोडून बाकी मंत्र अवघड आहेत हेही सांगितलं. विठ्ठल सोपा आहे. मंत्र फार सामर्थ्य असतं महाराज मंत्रामध्ये, शक्ती आहे. मनात त्रायते इति मंत्र. मनन केल्यानं जो तारून येतो त्याला मंत्र म्हणावं. मंत्र शब्दामध्ये मकार आणि त्रकार आहे. मकार म्हणजे मनन आणि प्रकार म्हणजे संरक्षण. मनन आणि संरक्षण या दोन्ही गोष्टीने जो युक्त आहे त्याला मंत्र म्हणावं. मंत्रामध्ये फार शक्ती आहे. मंत्र हा तारक सांगितलेला आहे. तारक. पूर्वीच्या काळामध्ये वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत नव्हतं, म्हणून पूर्वीच्या काळात काही आजार बरे करण्याची शक्ती मंत्रात होती. सर्पदंश झाला, दवाखाने नव्हते, केवळ मंत्रावर उतरले जायचे. विंचू चावला, केवळ मंत्रावर उतरले जायचे. काविळी सारखे रोग मंत्रानं उतरले जायचे. नागिनी सारखे रोग मंत्रावर, केवळ मंत्र टाकला की नागिनी सारखा रोग बरा व्हायचा. मंत्रामध्ये फार सामर्थ्य आहे, पण मंत्रामध्ये उच्चाराला फार महत्व आहे. उच्चाराला फार महत्व आहे. कोणता उच्चार उदात्त करायचा आणि कोणता अनुदात्त करायचा हे ठरलेलं आहे. म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ. दीर्घचं ऱ्हस्व झालं आणि ऱ्हस्वचं जर दीर्घ झालं, जो उदात्त करायचा आहे तो अनुदात्त झाला, आणि जो अनुदात्त करायचा आहे तो जर उदात्त झाला तर तो मंत्र तारणारा न ठरता बुडवणारा ठरतो. बुडवणारा. फार मंत्रात शक्ती, पण उच्चार, किती उच्चारात फरक पडला थोडा जरी झाला तरी मंत्राचा थोडा तर धड वेडा होतो. चांगली माणसं वेडी होतात. आमच्या पंढरपूर क्षेत्राला काही वैदिक मंत्र करणारी घराणी होती पूर्वी. त्या प्रत्येक घरात एक वेडा आहे. रामभाऊ, प्रत्येक घरात एक वेडा आहे. त्याचा अर्थ काय? मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. बराय गोड वर्णन करतात. मंत्र उपासना करावी म्हटली तर जपता बीज मंत्रे चळची घाली घाला, करिता दान धर्मे पुढे भोगवितो फळा, सोळे मिरविता विधी निषेध आगळा, आता हेची बर्वे धनीवरी गावो या लावो. वैदिक मंत्र ज्ञानेश्वर महाराजांचा एक गोड अभंग आहे. आता 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. तो मंत्र कुणी म्हणावा, केव्हा म्हणावा, कुठं म्हणावा हे ठरलेलं आहे. अनाधिकारी अयोग्य माणसांनी या मंत्राचा उच्चार करू नये. उच्चार तर करूच नाही, पण हा मंत्र चुकून एखाद्या अनाधिकारी माणसाच्या कानावर पडला तर त्या काळामध्ये असं शासन होतं की तापलेलं शिस त्याच्या कानात होतं. असोचया जपू नये आणि का ते ऐकू नये, ऐसे या मंत्राते जग भिये, त्याचे फळणे थोडे परीक्षोभणे बहु. त्याच्यापासून फलप्राप्ती थोडा आहे पण क्षोभ मात्र जास्त आहे. तुकोबाराय म्हणतात आमचा मंत्र तसा नाही, सोपा
आहे, सोपा सुलभ आहे, तो सर्वाधिकार संपन्न कोणीही म्हणा, खुला आहे खुला. उघडा मंत्र जाणारा यातना गर्भवास. उघडा शब्दाचा अर्थ खुला. तसं उघडा शब्दाचा आणखी एक अर्थ केलाय स्वच्छ. उघडा म्हणजे स्वच्छ. स्वच्छ पाणी कुणीही प्या, बांधणार आहे का? लहानानं प्या, मोठ्यानं प्या, गरिबानं प्या, श्रीमंतानं प्या, पुरुषानं प्या, स्त्रियानं प्या, अधिकाऱ्यानं प्या, अनाधिकाऱ्यानं प्या. स्वच्छ पाणी हे सगळ्याकरता जसं सेव्य आहे, जे सगळ्याच्या पचनी पडणार आहे, तसा हा मंत्र आमचा स्वच्छ आहे. म्हणजे सर्वसमावेशक येतो, सगळ्याकरता आहे, सर्वासाठी आहे महाराज. इतका सुलभ आहे, याला काळाची, वेळेची, अधिकाराची कशाची नाही. कुणीही म्हणा, केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा आणि कसंही म्हणा. कुणी, केव्हा, कुठं आणि कसं याला सोपं म्हणा. कुणीही म्हणा, केव्हाही म्हणा, कुणी म्हणा, सगळे सकळासी येथे बस सगळे या, सगळे या. लहान मोठा गरीब या रे लहान थोर, या ते भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. लहान या, थोर या, नारी या, नर या. तुकोबाराच्या या प्रमाणाची बरोबर लोक दखल घेतात. एक तर कीर्तनाला अति लहान असतात, ज्यांना काहीच कळत नाही, आणि एक तर कीर्तनाला अति थोर असतात, त्यांनाही काही कळत नाही. असं का? ते म्हणले, महाराज म्हणले या रे लहान थोर, या ती भलती. मधले कुठं? नारी नर म्हणजे मधले, याचा अर्थ वेगळा होईल का? हा, जे मधले ते पुढच्या भलत्यात घाला. भलत्यात लहान आणि थोर यातले राहिलेले भलते. विठाला विठाला